गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसा चालला आहे अभ्यास? मॅथ वनचा छानच चालला असेल. चला थोडीशी भर घालतो, थोडीशी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी 2024 नोव्हेंबरला शक्यतो आपलं सप्लिमेंटच्या क्वेश्चन पेपरवर लक्ष जात नाही. ओके, नोव्हेंबरला आलेला हा प्रश्न आहे, मोडसाठी आलेला आहे. इथं बऱ्याच वेळेस टेबलमध्ये तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे किंवा एक्समध्ये दिलेलं आहे, तर त्याची व्हॅल्यू काढायला लागते. आणि याच्यासारखा दुसरा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. पहा, एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स आहे, विद्यार्थ्यांचा 10% मार्क्स, 0 to 20 मार्क्समध्ये असणारे 10% स्टुडंट आहेत. त्याच्यानंतर 20 to 40 20% आहेत. 35मध्ये 40 to 60 मार्क्स असणारे, 60 मार्क्स असणारे 20 स्टुडंट्स आहेत आणि रिमेनिंग 30. तर आपल्याला सगळ्यात पहिले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स गृहीत धरूया आपण. लेट टोटल नंबर ऑफ स्टुडंट आपण गृहीत धरू एक्स. आता पर्सेंटेजचं कन्वर्जन आपण करूया. ओके, वी कन्वर्ट पर्सेंटेज इंटू नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्समध्ये त्यांचं कन्वर्जन करून घेऊ, जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायला सोपं जाईल. मग फर्स्ट ऑफ ऑल 10% ऑफ एक्सचा जर विचार केला, 10/100 इंटू एक्स 110, x/10 येईल. त्याच पद्धतीनं 20% 2 टाईम्स लागणार आहे आपल्याला, 20/100 इंटू एक्स म्हणजे x/5, ते 2 टाईम्स घ्यायचे. त्यानंतर 35% ऑफ एक्स, 35/100 टू एक्स, 5 7 35, 5 20 100, 7x/20. ओके, हे गृहीत धरायला लागेल आपल्याला. सो आफ्टर दॅट आता आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल पहा, लक्ष द्या. नाव x/10 प्लस x/5 प्लस 7x/20 x/5. x/2 2 टाईम्स घेतले आपण, कारण आपल्याला 60 to 80 मार्क्स असणारे सुद्धा 20% त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 20 to 40 मार्क्स आहेत ते सुद्धा 20% दिलेले आहेत. आणि रिमेनिंग आहे 30 इज इक्वल टू एक्स. आता 20ने मल्टिप्लाय केलं, मोठा नंबर आहे, एक तर तुम्ही LCM काढू शकता किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 20ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर बघा इथे 20, मी एक करून दाखवतो तुम्हाला. 10 to the 20, त्या पद्धतीने इथे येईल 2x, इथे येईल 4x, इथं 7x आणि इथं पण येईल 4x, प्लस इथे येईल 600, इथे येईल 20x. आता 2 + 7 9, 9 + 4 13 + 4 17x, 17x प्लस 600 इज इक्वल टू 20. आता 20 - 17x जर आपण केले तर हे 600 बाजूला घेऊ, 3x इज इक्वल टू येईल 600. सो एक्सची व्हॅल्यू 600 डिवायडेड बाय 3, तर 200 तिची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. एक्सची 200 व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. एक्सची व्हॅल्यू 200 जर मिळत असेल तर तुम्हाला आता x/10, x/5 आणि 7x/20च्या व्हॅल्यूज काढून घेणं गरजेचे आहे. ओके, त्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्यात काढून. त्यासाठी थोडंसं मी या ठिकाणी इरेज करतो आहे वरचा भाग, लक्ष द्या. ओके, तर व्हॅल्यू आपल्याला कशाच्या काढायच्यात हे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. तर त्या ठिकाणी x/10 म्हणजे 200/10
10 ते येईल या ठिकाणी 20. x/5 म्हणजे येईल 200/5 ते येईल 40 आणि 7x/20 म्हणजे 7 × 200/20 ते येईल 70. ओके, या पद्धतीनं 17 आता पहिला प्रश्न काय आहे, प्रिपेअर ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल. तर ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल आपण तयार करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला मोड काढायचं आहे. राईट, ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबलसाठी आपल्याला मार्क्स घ्यावे लागतील जे ग्रुपमध्ये आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, नंबर ऑफ स्टुडंट्स मार्क्स 0 to 20, त्यानंतर 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100 आणि 100 to 100पर्यंत आणि त्याच्यानंतर टोटल. ओके, आता 0 to 20 किती आहेत आपल्याला चांगलं माहिती आहे. 20 आहे. हे ए प्रश्न, याला ए नंबर द्यायचा. सब क्वेश्चनला नंबर द्यायला विसरत जाऊ नका. त्याच्यानंतर 40 आहे, त्याच्यानंतर 70 आहे, 40 आहे, त्याच्यानंतर 30. हे दिलेलं ऑलरेडी आपल्याला. सगळ्यांची बेरीज 200 यायला पाहिजे. टोटल नंबर आपण पाहिलं होतं. आता आपल्याला बीमध्ये मोड काढायचा आहे. मोडसाठी थोडं शॉर्टमध्ये सांगतो आहे, पण शॉर्टमध्ये लिहायचं नाही. मॉडेल क्लास ज्याचं जास्त आहे 70वाला 40 to 60 हा तुमचा मॉडेल क्लासमध्ये 40 to 60. यावरून तुम्हाला व्हॅल्यू मिळतील. एलची व्हॅल्यू जी आहे याची लोअर क्लास एल = 40. त्यानंतर एच तुम्हाला मिळेल 20 क्लास इंटरवल जे आहे ते. त्याच्यानंतर F1 फ्रिक्वेन्सी त्याच्या अगोदरची ती आहे 40. त्याच्यानंतर F1 70 याला म्हणता येईल. त्याच्यानंतर F0 असतं 40 आणि त्याच्यानंतर F2 असतं ते पण 40 इथे दिलेलं आहे. ओके, आता मोडचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. मोड म्हणजेच L प्लस इन ब्रॅकेट F1 - F0 2F1 - F0 F2 × H. व्हॅल्यू पुट आउट करून घेऊया. 40 + 70 - 40/2 × 70 - 40 - 40 × 20. ओके, नेक्स्ट टर्म त्या ठिकाणी 40 70 - 40 होईल 30. छेदामध्ये या ठिकाणी 140 -40 - 40 -80 × 20 40 या ठिकाणी. आता 140 - 80 ते होतील 60. 30/60. ओके, या ठिकाणी आणि त्यानंतर × 20. हे 0 कॅन्सल होईल. 30 × 2 = 60, 10 म्हणजे 40 + 10 = 50. तर मोड ऑफ द मार्क्स जो आहे तो किती 50. फायनल आन्सर लिहायला विसरू नका. अर्धा मार्क्स त्या ठिकाणी असतो. अशा पद्धतीनं हा प्रश्न बदलून दुसऱ्या याच्यामध्ये येऊ शकतो. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, नक्कीच तयारी करा. यावर्षी स्टॅटिस्टिकमधील एक क्वेश्चन परीक्षेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. थँक्यू. ओके.